सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. साहित्यभूषण, साहित्य सम्राट, साहित्यरत्न अशा अनेक उपाधीनं गाजलेल्या अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात देश आणि विदेशात साजरी करण्यात आली. याच शृंखलेत दक्षिण नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या बेलतरोडी चिंचभुवन परिसरामध्ये लोकशाहीर साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे ट्रस्टतर्फे जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष लहानूभाऊ इंगळे तसंच पदाधिकारी व गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला सर्वांनी माल्यार्पण केले. याप्रसंगी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांचा गजर तसंच जय घोषणा दिल्या. संपूर्ण परिसर हा जय जयकारानं दुमदुमून गेला होता. स्मारक भवनानंतर ट्रस्टचे अध्यक्ष लहानू इंगळे तसंच पदाधिकारी मुख्य कार्यक्रम सभागृहाकडे गेले. तिथं मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केलं तसंच दीप प्रज्वलन केलं. याप्रसंगी मातंग समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी कराओकेवर कलाकारांनी सुंदर गायन केलं. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी समाजाच्या मुलांना तसंच त्यांच्या पालकांना करिअर काउन्सिलिंग केलं. 11वी-12वी परीक्षेत अव्वल नंबर आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचा तसंच मातंग समाजाचा वारसा जोपासणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ट्रस्टचे अध्यक्ष तसंच मंगलदीप बँड पार्टीचे संस्थापक अध्यक्ष लहानूभाऊ इंगळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरून आपले अध्यक्षीय भाषणात लहानूभाऊ इंगळे यांनी समाजाची एकजूटता, समाजाची वर्तमान स्थिती याबाबत उपस्थितांना चांगलं मार्गदर्शन केलं. यावेळी विदर्भ कार्याध्यक्ष संजय मिरे यांनी लहानू इंगळे यांच्याशी बातचीत केली आहे. चला तर मग बघूया.